ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जलशलाकय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिने इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आजच्या सत्रामध्ये सर्व वैष्णवींचे स्वागत आणि सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आजची ही अचानक आलेली सेवा स्वीकार करते आणि सर्व काही वैष्णवांची कृपा आणि गुरु महाराज आणि नित्यानंद प्रभूंवरती अवलंबून राहून मी आज बोलते। तर आजचा श्लोक आहे 16वा अध्याय चालू आहे आणि श्लोक क्रमांक 9। एतादृष्टिमवष्टभ्य नष्टात्मनो अल्पबुद्धया प्रभवन्त्युग्रहकर्माण क्षयाय जगतो हिताः। ह्याचा अर्थ असा आहे, अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता हितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात। आता ह्याचं तात्पर्य प्रभुपादांद्वारे असं आहे, श्रील प्रभुपाद की जय। जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात असुरी लोक रत झालेले असतात। या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की असुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत। परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पनाही नसणाऱ्या भौतिकवादी लोकांना वाटते की आपण प्रगती करीत आहोत, परंतु भगवद्गीतेनुसार असे लोक अज्ञानी आणि विचारशून्य आहेत। ते भौतिक जगाचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून इंद्रिय तृप्तीकरिता ते सदैव नवीन नवीन साधनांचा शोध घेण्यात मग्न झालेले असतात। अशा प्रकारे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली असे मानण्यात येते। तथापि अशा श्लोकांचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहेत। एकमेकांशी कसा व्यवहार करायचा याची त्यांना जाण नाही। असुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात। अशा लोकांना जगाचे शत्रू मानले जाते, कारण शेवटी ते अशा गोष्टींचा शोध लावतील किंवा अशी गोष्ट निर्माण करतील ज्यामुळे सर्वांचाच विनाश होईल। अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रशास्त्रांचा संशोधनाची पूर्व सूचना ही दिलेली आहे आणि आता संपूर्ण जगाला आण्विक शस्त्रशास्त्रांचा अत्यंत गर्व आहे। कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकेल आणि आण्विक स्फोटके सर्व काही विध्वंस करू शकतील। अशा गोष्टी केवळ जगाच्या विनाशार्थ निर्माण केलेल्या असतात आणि हेच या ठिकाणी दर्शनात आलेले आहे की आसुरी प्रवृत्ती मानव समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावण्यात आलेला आहे। ही शस्त्रास्त्रे समाजामध्ये सुख आणि समृद्धीची भरभराट करण्यासाठी नाही। हरे कृष्णा। तर आजचा हा जो श्लोक आहे तो आपण पूर्ण हा जो अध्यायच आपण पाहत आहोत की जो आसुरी प्रवृत्तीचे लोक आणि दैवी प्रवृत्तीचे लोक हे दोन प्रकारचे लोक आहेत आणि आजच्या श्लोकामध्ये संपूर्ण हे जी आसुरी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्याविषयीचं वर्णन आपल्याला इथे आढळत आहे। तर नेहमी आपण पाहतो की कशा पद्धतीने काय होत असतं की एकतर दोन प्रकारचे लोक आहेत की आसुरी आणि
दैवी प्रवृत्तीचे आणि पाहतो आपण की युद्ध होतं त्यावेळेस आपण पाहतो की कशा पद्धतीने देवतांचं आणि असुरांचं युद्ध होतं आणि त्यावेळेस आपण पाहतो की भगवंत कधीही कोणत्या प्रकारे पक्षपात करत नाही असंही म्हटलं जातं. आणि ते काय करतात तरी सुद्धा ते जे त्यांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी ते जास्त आणखीन जसं आई कधी पण काय करत असते की स्वतःच्या मुलांना वरती जास्त तिचं हे असतं म्हणजे मुलांवरती तिचा ओढ जास्त असतो आणि त्यातली त्यात काय होतं की खोडकर जो मुलगा असतो आणि एक जो शहाणा मुलगा असतो त्याच्यामध्ये ती खोडकर मुलांना वेगळ्या प्रकारे ट्रीट करते आणि जो एकदम शहाणा मुलगा आहे त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारे ट्रीट करते आणि त्यावेळेस जो बाहेरचा व्यक्ती आहे जो पाहत असतो तर तो पाहताना त्याला असं वाटतं की ती काय करते दुजाभाव करत आहे आई पण ती त्या पद्धतीने ट्रीट करत असते की जेणेकरून हा जो मुलगा खोडकर आहे तोही सुधरावा आणि चांगल्या मुलाला सुद्धा त्याला त्याची काय जे काही आहे त्याला ते प्राप्त व्हावे म्हणून म्हणजे कशा पद्धतीने भगवंतही कधी पक्षपात करत नाही असुरांच्या बाबतीत जरी त्यांना वर करणे आपल्याला दिसत असले की असुरांचा ते विनाश करत आहेत तरी सुद्धा अगदी त्यांच्या हातून विनाश झाला तरी आपण पाहतो की कशा पद्धतीने इतिहासामध्ये म्हणजे भागवतम मध्ये सुद्धा उदाहरणं आहेत की शिशुपाल ज्यावेळेस भगवंतांनी शिशुपालाला मारलं त्यावेळेस सगळ्यांच्या समक्ष की त्यांचं जे शिशुपालाचा जो आत्मा आहे तो भगवंतामध्ये विलीन झालेला सगळ्यांनी पाहिला होता आणि कशा पद्धतीने हिरण्यकश्यपू रावण झाला हिरण्यक्ष झालं ह्या सर्व जे मोठे मोठे जे असुर आहेत त्यांना सुद्धा पुढे भगवंतांची प्राप्ती झाली आपण अगदी पुतनाचं सुद्धा उदाहरण पाहतो आपण की पुतना राक्षसी ही कशा पद्धतीने ही आसुरी प्रवृत्तीची होती आणि तिने भगवंतांना विष प्राशन म्हणजे स्तनाला तिने विष लावून आली होती आणि विष लावून आल्यानंतर तिला असं वाटत होतं की आपण भगवंतांचा प्राण आपण हरण करणार होतो या मुलाचा आणि तिने ज्यावेळेस ते स्तनपान केलं करवलं त्यावेळेस भगवंतांनी बघा की इतके भगवंत इतके कृपाळू आहेत भगवान शुकदेव गोस्वामी अहो भक्यम सुद्धा तो श्लोक इतका सुंदर आहे की ते सुद्धा म्हणतायत की बघा की म्हणजे ही जी बकासुराची जी बहीण आहे पुतना तिने बघा की किती म्हणजे तिला पुण्य प्राप्त झालं की भगवंतांना तिने अगदी विषाचं एक स्तनपान करवलं पण भगवंत बघा की पाहतायत की नाही कसं काय काहीतरी दिलं ना तिने मला काहीतरी देण्याची प्रवृत्ती तिच्यामध्ये आहे जरी तिने आसुरी प्रवृत्तीने जरी तिने मला मारण्याच्या उद्देशाने जरी ती आली असली तरी तिला काहीतरी द्यायचं आहे मला आणि त्या उद्देशाने तिने स्तनपान केल्यानंतर तिला धात्रीचं स्थान मिळालं म्हणजे बघा की ही आसुरी प्रवृत्तीची असून सुद्धा ही पुतना तिला सुद्धा म्हणजे तिने एक काहीतरी देण्याची इच्छा व्यक्त केली आणि काहीतरी भगवंतांना दिलं तरी सुद्धा ती धात्रीचं स्थान प्राप्त केलं आणि एक भक्त जो प्रेमाने भगवंतांना जे काही देतो असेल तर त्याला तर कोणतं स्थान प्राप्त होईल म्हणजे कशा पद्धतीने हे भगवंत आहेत ना जे कुणालाही पक्षपात करत नाही जरी ते कितीही आसुरी प्रवृत्तीचे असले सूर प्रवृत्तीचे तरी सुद्धा त्यांच्या पद्धतीने ते योग्य पद्धतीने न्याय देत असतात आणि आज आपण पाहतोय की आपण की जसं हे कलियुग वाढलंय आणि ह्या कलियुगामध्ये जे काही होत आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहतोय की आपण 4,27,000 वर्ष वेळ आहे हा आता हे पूर्ण कलियुगाचा कालावधी आहे आणि याच्यामध्ये फक्त 5,000 वर्षच फक्त व्यतीत झाले आहे तरी सुद्धा आपण पाहतोय की किती प्रखरतेने की हे कलियुग वाढलेलं आहे आणि त्याच पद्धतीने हा जो सुवर्ण काळ आहे ना तो सुवर्ण काळ असल्यामुळे त्याच पद्धतीने किती किती लोक जे आहेत ते सुद्धा आणखीन अध्यात्माकडे वळत आहेत आपण पाहतो की पूर्वी इतके काही म्हणजे सगळे असे वैष्णव लोक किंवा आणखीन इतके काही असे खूप काही संस्था वगैरे अशा हे काही नसायच्या पण आता आहे ना जरी काही अपप्रवृत्तीचे पण असतील काही प्रवृत्तीचे हे असतील असे काही म्हणजे जरी पाहिलं ना तरी एक भागवतम गाण्याचं जे जनसमूह जो एकत्र गोळा होतो तो सुद्धा पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त आहे असं वाटतं आता आणि 4-5 वर्षापूर्वी पेक्षाही मग आता आपण पाहतो की हे जे सुवर्ण युग आहे ना तर सुवर्ण युगामध्ये आणखीन लोक आणखीन भक्ती मार्गाकडे सुद्धा वळत आहेत आणि प्रभुपादांनी जे केलेली ही जी एक मोठी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये तर हजारो लाखो लोक जमा होतात आताच आपण पाहिलं की मायापूरमध्ये सुद्धा
10,000पेक्षाही भक्त समूह गोळा झाला होता. हे कलियुगामध्ये गोळा झालेले लोक आहेत. म्हणजे असं नाही की कुठेतरी सत्ययुगामध्ये एक ठीक आहे, आपण मान्य करू शकतो की सत्ययुगामध्ये हे लोक गोळा होतात आणि झाले पाहिजे, कारण त्यांची प्रवृत्ती तशी असते आणि त्यांची जी मनोवृत्ती ही आध्यात्मिक असते. पण कलियुगामध्ये सुद्धा इतके लोक जमा होणं म्हणजे हे सुद्धा एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि ते परिणाम कशाचा आहे, तर तो सुवर्ण युग आहे. चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, श्रील प्रभुपादांची कृपा आहे, गुरु महाराजांची कृपा आहे. ह्या सगळ्या कृपेचा आशीर्वाद आहे ना, जो सगळ्यांना प्राप्त झालाय ना, तो प्राप्त होण्याचं कारण म्हणजे केवळ हे वैष्णव गोळा होणं आणि ह्या कलियुगामध्ये. आणि आपण कलियुगामध्ये आता पाहतोय आपण की कशा पद्धतीने युग चालू आहे. दोन्ही पद्धतीचे लोक आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने लोकांना प्रभुपाद कसं म्हणतायत की बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये जगाचा विनाश होईल असे कर्म करण्यात आसुरी लोक रत झालेले आहेत. आणि या श्लोकामध्ये भगवंतच सांगतात की आसुरी लोक हे अल्पबुद्धी आहेत आणि परमेश्वराच्या अस्तित्वाची कल्पना करणाऱ्या भौतिक लोकांना वाटते की आपण प्रगती करत आहोत. परंतु भगवद्गीतेत असे लोक हे अज्ञानी विचार शून्य आहेत. आता इथे बघा की ते हे लोकांना वाटतंय की आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि हे जगाचा विनाश करण्यासाठी आसुरी लोक हे पूर्ण रत झालेले आहेत. आणि हे अल्पबुद्धी लोक आहेत जे परमेश्वराचं अस्तित्व मान्य करत नाही. पण तरी सुद्धा ह्या अस्तित्व मान्य करत नसले तरी सुद्धा परमेश्वराचं अस्तित्वाची ही जे लोकांना हे त्यांना जे वाटत आहे की मी आता ही प्रगती केली आहे, ती प्रगती केली आहे आणि ह्या प्रगती मी जे काही करत आहे ती प्रगती करत आहे. आणि आधीचे जे लोक आहेत ना, तर ते अगदी त्यांना स्टोन एज मॅन समजत आहेत. म्हणजे त्यांना असं वाटत आहे की आदिवासी लोक होते आधीचे आणि काय ते पूजा करत आहेत. आता बघा की आपण नाही ना, खूप चांगल्या पद्धतीने आपलं सगळं चालू होतं, पण केवळ ज्यावेळेस इंग्रज ह्याच्यामध्ये आले, त्यावेळेस भारतामध्ये आले, त्यावेळेस त्यांना असं लक्षात आलं की आपली जी ह्या आहे ना, ही जी भारतीय संस्कृती आहे ती केवळ ह्या सगळ्यांना एकजूट करून ठेवलेलं आहे आणि त्यांची ही संस्कृती खूप उच्च आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आणि त्यांना जर आपल्याला तोडायचं असेल ना, तर आपली संस्कृती तोडायची होती. म्हणून त्यांनी असा अपप्रचार सुरू केला की कशा पद्धतीने हे लोक खूप आदिवासी पद्धतीचे आहेत. लोक हे आसुरी प्रवृत्तीसारखे करतात. कुठं सूर्याची पूजा करतात का, झाडाची पूजा करतात का, तुळशीचं रोप हे रोपतय त्याला, त्याच्या वांग्याचे रोप असेही म्हणणारे आहेत लोक आपल्याच भारतामधले सुद्धा. म्हणजे रोपट्याचं पूजा करतायत, चंद्राची पूजा करतायत, दगडाची पूजा करतायत. म्हणजे आपण गिरिराज गोवर्धनची पूजा करतायत, त्यांना त्याचं महत्व माहिती नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना असं वाटतं की हे खूप खालच्या थरातली लोक आहेत आणि त्यांना माहिती नाही की कशी पूजा करायची, काय करायचंय. आणि अशा पद्धतीने त्यांनी एक कॉलेज त्यांची निर्माण केली आणि त्या कॉलेजानुसार त्यांनी काय केलं की त्याचा प्रचार सुरू केला की आपली ख्रिश्चन धर्म हा किती मोठा आहे आणि तुमच्या धर्मामध्ये कसल्या खालच्या स्तराचा हा धर्म आहे तुमचा, अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केली. आणि हे सांगता सांगता त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही जे करतो ते जे काही प्रगतीचे लक्षण आहेत, आमच्याकडं आम्ही पॅन्ट शर्ट घालतो, टाय घालतो, बूट घालतो आणि तुम्ही बघा बरं कसं तुमचा वेशभूषा आहे, आम्ही कशा पद्धतीने आमची फॅशन आहे, आमची केशरचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्रेशन त्यावेळेस तरुण मुलांवरती त्यांनी पाडायला सुरुवात केली. आणि त्यावेळेच्या आधीची जरी दृढ निश्चयाने जरी आपल्या संस्कृतीची जोडले गेले, तर पुढची पिढी हळूहळू काय करायला लागली, त्यांचं अनुकरण करायला लागली. आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे जे आहे ना, हे प्रगती पथावरती चाललेले आहेत आणि हे यांच्याकडे पैसे जास्त आहेत. कारण आधी आपल्याकडे पैसे होते पण यांनीच लुटलेला पैसा आपला. आणि शेवटी काय केलं की आपली संस्कृती कशा पद्धतीने खालच्या थराची आहे असं सांगून लोक हे नास्तिकवादाकडे जास्त वळायला लागले. आणि त्यांना म्हणजे हे जे काय आहे ना, भौतिक भक्ती अध्यात्म हे सगळं त्यांना काय वाटायला लागलं की ही अंधश्रद्धा आहे असं वाटायला लागलं. जसं इथं सांगितलंय ना की भगवद्गीतेनुसार असे लोक हे अज्ञानी आणि विचार शून्य आहेत. ते भौतिक जगाचा अधिकाधिक उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून इंद्रिय तृप्तीकरिता ते सदैव नवीन नवीन साधनाचा शोध लावण्यात मग्न असतात. आता हे जे लोक आहेत ना की ते काय करतात की त्यांना असं वाटतं की मी माझ्या पूर्ण त्यांची जी भावना आहे आत्मा केंद्रित भावना नाहीये. त्यांच्या आत्मकेंद्रित भावना जी असली ना की काय होतं की आत्म्याकडं, अध्यात्माकडे, आणखीन आपल्या ह्या शरीराच्याही पलीकडे दुसरं काहीतरी जग आहे ही विचार करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. कारण भगवद्गीतेनुसार आपण पाहतो की आत्मा हा काय आहे, आत्मा हा अमर आहे.
आणि हे शरीर पडून जाणार आहे. आणि ह्या शरीरापेक्षाही आपण आत्म्याला जास्त महत्व पूर्वी दिलं जायचं. आणि भगवद्गीतेनुसार आत्म्याला जास्त महत्व दिलं पाहिजे. परंतु त्यावेळेस काय सुरू झालं, की आत्म्याला आता काय झालं, की महत्व न देता हे शरीराला जास्त महत्व देण्यात आलं. आणि मग शरीर केंद्रित जग सुरू झालं. म्हणजे शरीर केंद्रित म्हणजे ह्या शरीरासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून मी सुखी होईल. असं नाही की आत्म्यासाठी काय केलं पाहिजे जेणेकरून मला आता जे शरीर मिळाले, तर ते शरीर मिळाले, ठीक आहे, माझ्या कर्मानुसार मिळाले. परंतु मला पुढे जाऊन ह्या शरीरापेक्षाही मला आणखीन मी काय आहे, की माझं अस्तित्व काय आहे, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, हे माझं अस्तित्व आहे. माझं कर्म कर्म काय आहे, की मी भगवंतांची भक्ती करून काय केलं पाहिजे, भगवंतांची सेवा हे एकमेव माझं कर्म आहे, हे विसरून गेले आणि शरीर केंद्रित जग सुरू झालं. म्हणजे जे काय आहे ना शरीरासाठी. बघा की आता सगळे सौंदर्य प्रसाधन आहे, जेणेकरून मी जास्तीत जास्त तरुण कसं दिसेल याच्यासाठी काय केलं जातं, की त्याच्यासाठी जास्तीत जास्त आता खर्च होतो, की कशा पद्धतीने वेगवेगळ्या सर्जरीज निघाल्या. नाक अशा पद्धतीने तयार करेल मी, ओठांची साईज मी अशी वाढवेल, आणखीन मला खूप सुरकुत्या झाल्या असेल तर मी आणखीन वेगळी ट्रीटमेंट घेईल. अशा पद्धतीने इतके महागडे महागडे अशी ट्रीटमेंट. आता तुम्ही बघा ना, की साधा तुम्ही जर तुम्ही साधा स्किन स्पेशलिस्ट कडे गेला तर अगदी तुम्ही नुसतं व्हिजिटला गेला, केस गळत असतील जरी गेला तरी तुम्ही तुमचा किती खर्च होतो. म्हणजे तिथे खूप असा तिथे पैसे द्यावे लागतात. आणि लाखोनी अशी लोक पैसे देणारे आहेत, की आपल्या शरीरासाठी मी कसा चांगला दिसेल असं. आणखीन माझं शरीर चांगलं दिसेल, ठीक आहे, की आणखीन मला आराम कसा मिळेल, माझ्या शरीराला आराम कसा मिळेल. मग वेगवेगळ्या पद्धतीचा शोध लावायला सुरुवात केला. म्हणजे अगदी पूर्वी काय म्हणायचे, अरे तुम्ही काय आहे, वाट्यावरती सगळं पाट्या वाट्यावरती सगळं वाटून घ्यायचा मिक्सर. मग आम्ही आता मिक्सर काढला बघा, म्हणजे आम्ही प्रगती केली. पूर्वी काय केलं जायचं, की दळण्यासाठी जातं वापरलं जायचं. बघा आता गिरणीमध्ये काय 5-10 मिनिटामध्ये माणसं पीठ दळून होते. म्हणजे आम्ही प्रगती केली की नाही. पूर्वी किती कष्ट केलं जात, बायकांना किती कष्ट असायचं, ह्या सगळ्या गोष्टी. पण तरी सुद्धा बघा, की आजकाल म्हणून हा जो वेळ वाचलाय म्हणून बायका खूप अध्यात्माला लागल्यात, असं आहे का बघा, सांगा. आहे का? का आता पूर्वी कितीतरी वेळ त्यांना जात्यावरती दळण दळावं लागायचं. पण त्यांची कॉन्शियसनेस कशी होती, त्यांची भावना कशी होती, जात्यावरती दळत असताना सुद्धा त्या नामस्मरण करायच्या. कारण तेवढा वेळ त्या नामस्मरणामध्ये घालवायचा. आता काय झालंय, वेळ जात नाही म्हणून टीव्ही पुढे बस. टीव्ही निर्माण केला, आता आम्ही प्रगती केली ना, टीव्ही तयार केला म्हणजे प्रगती झाली आमची. मग आता टीव्ही समोर बस. मग तुमचा वेळ कसा जातो, 3-3 तास गेलेले कळत नाही. आणि ते 1 तासभर जप करायला बसले तरी जांभळ्या 17 वेळा येतात. हा. टीव्ही पुढे मात्र काही पलक सुद्धा हलत नाही. म्हणजे हा फरक आहे, की कलियुगाने अगदी अतिउत्तम गोष्ट त्यांनी त्यांच्या दृष्टीने केली, की कशा पद्धतीने मी लोकांना एंगेज करेल. लोकांचा आधी मी काय करेल, की खूप कामामध्ये वेळ जातोय ना, तर मग कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करेल, जेणेकरून लोकांचा वेळ वाचेल. व राहिलेला वेळ ते सत्कर्मी नाही दुष्कर्मामध्ये कशा पद्धतीने घालतील. टीव्ही घालण्यामध्ये, बघण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये. प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल दिलेला आहे. मग कशा पद्धतीने मोबाईलमध्ये सतत रील्स बघत बस, कसा पद्धतीने वेळ घालवत बस. म्हणजे जेणेकरून हे जे मनुष्य शरीर आहे ना, कशासाठी दिलंय, की मनुष्य शरीर भगवंतांचं आपण भक्ती करून नामस्मरण करून आपण कशा पद्धतीने आपल्या घरी जाऊ शकतो, ह्या उद्देशाने दिलेलं आहे. परंतु हा उद्देश आहे ना बरोबर विसरला गेलाय, की बरोबर आता टीव्ही आलाय, मोबाईल आलाय, नेट इंटरनेट आलंय, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना जरी वाटत असलं ना, की आता खूप प्रगती केली, पण काही प्रगती केलेली नाही, तर आपण सगळ्यात जास्त अधोगतीला गेलेलो आहे. तर पूर्वीचा वेळ आहे ना, त्या भावनेमध्ये असायचे. तितकी सुंदर भावना असायची त्यांची, चेतना इतकी शुद्ध असायची त्यांची त्यावेळेस. आणि त्या चेतनेमध्ये त्या शुद्धतेने ते नामस्मरण करायचे. आता वेळ जरी वाचला ना, तरी सुद्धा नामस्मरण वगैरे तेवढ्यासाठी इतका वेळ वाचलाय, तर आता मी आता वाचलेला वेळ हा नामस्मरणासाठी घालवेल असं आजकालच्या स्त्रिया म्हणत नाहीयेत. आजकालच्या स्त्रिया म्हणतात, की मी आता वेगळ्या पद्धतीने आणखीन मी टीव्हीवरती छान छान मालिका बघेल, वेब सिरीज बघेल, मोबाईलमध्ये आणखीन मला खूप खूप साऱ्या व्हॉट्सअपला सगळ्यांना मेसेज करायचे, आणखीन सगळ्यांचे जे आहेत ते रिप्लाय द्यायचे, किती काम आहे मला. हे सगळे काम त्यांना, इतकी कामं, ते खूप कामं वाटतात त्यांना. स्टेटस बघायचे, रोजचे स्टेटस बघितले पाहिजेत, नाहीतर मग आमचं काय दिवस कसा जाईल काही सांगता येत नाही हो, स्टेटस नाही बघितलं तर. आणि लोक आपली स्टेटस पाहतात म्हणल्यावर आपल्याला दुसऱ्यांचं स्टेटस बघणं भाग आहे ना. म्हणजे हे त्यांना असं वाटतं, की खूप मोठं काम राहिलंय आपलं. म्हणजे अशा पद्धतीने आजकालची जी पिढी आहे ना, ती अशी वाहत चाललेली आहे. असं पाहतो आपण, की
आता मुलांना जेवायला घालायचं म्हटलं तरी आधी समोर मोबाईल दिला जातो. आई तुलसीवृंदा म्हणजे माझ्या मुली म्हणत होत्या, की "आई तुम्ही आम्हाला कसं गं जेवू घालायचं? आजकालचे सगळे मोबाईल समोर ठेवून लगेच जेवू घालू शकतात." त्यावेळेस काही मोबाईल नव्हता. म्हटलं, "अरे अंगणभर फिरवावं लागायचं तुम्हाला आणि जेवू घालावं लागायचं." हां आणि सगळीकडं मग तितका संवाद व्हायचा, तितकं आणखीन प्रेम वाढायचं. आजकाल काय नुसतं मोबाईल हातामध्ये दिला, तोंडामध्ये घास घालत बसायचं. मग काय संवाद नाही, इंटरॅक्ट नाहीये, त्यांचा हे नाही. म्हणजे असं जो जिव्हाळा जो पूर्वी होता ना, तो येत नाही. म्हणजे हा जिव्हाळा येण्यासाठी काय वेळ दिला पाहिजे आपल्याला, वेळ पाहिजे. मग हे आसुरी प्रवृत्तीचे आता जे लोक आहेत, प्रभुपाद काय सांगतायत, की जो वेळ आहे ना, लोकांना असं वाटतं, की हे जे काही निर्माण केलंय ना, प्रगती केलीये आणि पूर्वी अजिबात प्रगती नव्हती, असं त्यांना वाटतं. आणि आजकाल जे आहे ना, ती आहे प्रगती, असं लोकांना वाटतंय. प्रभुपाद पुढे काय म्हणतात, की अशा प्रकारे भौतिक शोध करणे म्हणजे मानव समाजाची प्रगती झाली आहे असे असे मानण्यात येते. तथापि अशा संशोधनाचा परिणाम म्हणजे लोक हे पशु आणि इतर लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर आणि हिंसक होत आहे आणि एकमेकांशी कसा व्यवहार करावा याची त्यांना जाण नाही. आसुरी लोक विपुल प्रमाणात पशुहिंसा करतात व अशा प्रकारच्या लोकांचे पशु मानले अशा लोकांना जगताचे शत्रू मानले जाते. बघा की आता हे जे लोक आहेत की ते जास्तीत जास्त क्रूर आणि हिंसक होत आहेत. म्हणजे बघा की त्याचा परिणाम काय आहे तो सांगितलाय आणि हे लोक पशूंच्या बाबतीत आणि लोकांच्या बाबतीत अधिकाधिक क्रूर होत आणि हिंसक होत चालले. बघा की उदाहरणच आहे आपल्या पुढे की पशूंच्या बाबतीत क्रूर म्हणजे बघा की पशु गायी ही आपल्यासाठी किती माते समान आपण मानतो आणि आपल्यामध्ये ह्या धर्मामध्ये सांगितलंय की गाईला आपण किती पूजनीय करतो आपण पूजनीय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तरी सुद्धा की आपल्या भारताचा ना एक नंबर मध्ये म्हणजे जे मांस बाहेर पाठवण्यामध्ये तर ते सुद्धा मांस पाठवण्यामध्ये आपला एक नंबर आहे आपला म्हणजे बघा की आपण किती खालच्या थरापर्यंत चाललो आहे आणि बघा की हे काँग्रेस सरकार मध्यंतरी म्हणजे काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे की संसदेमध्ये असा तो प्रस्ताव मांडत होते. बघा की आम्ही खूप चांगलं काम करतोय असं त्यांना वाटतंय. ते असा प्रस्ताव मांडत होते की जे काही जे हिंसक लोक आहेत की जिथं 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 हे पशुहिंसा केली जाते अशा त्यांच्या पशुहिंसेच्या ठिकाणी की ते म्हणतात की त्यांच्या बाजूने ते बोलत होते आणि काही लोक हे असे होते की आमच्यासाठी लढा तुम्ही आमच्यासाठी आमच्या काही मागण्या आहेत त्या मान्य करा म्हणून आणि त्यांनी काय मागावं तर ते म्हटले की आम्ही जे पशुहिंसा करतो आम्ही जे पशूंना मारतो गायींना मारतो त्याच्यासाठी काय होतं की आमच्याकडे खूप जुने हे आहेत साधने आहेत आणि ह्या जुन्या साधनांमुळे गायीचं जर गायीचं जर गायीला हत्या करायची असेल गायीला मारायचं असेल तर खूप वेळ लागतो आम्हाला आणि ती खूप तडफडत मरते आणि आम्हाला खूप वाईट वाटतं त्याचं मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर ते म्हटले की त्या सरकारने असं सांगितलं की त्यांना आपण मदत केली पाहिजे काय मदत केली पाहिजे तर आपण त्यांना ना आणखीन अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्र देऊ आपण अत्याधुनिक असे काही यंत्रणा देऊ आपण की जेणेकरून ते लवकर मरेल तडफडत मरणार नाही म्हणजे बघा की हा क्रूरतेचा कसा हा भाग आहे की तडफडत न मरता मग आपण अशी काही शस्त्र त्यांना अशी काही साधनं देऊ की जेणेकरून पटकन ती गायी मरेल म्हणून तडफडत मरणार नाही म्हणजे हे आजची ही जी जे राजकारण आपण जे म्हणतो ना आज इतका चांगला निकाल लागलाय ना सगळ्यांच्या म्हणजे न भूतो न भविष्य हिंदू एकत्र झाली आणि ह्या हिंदूंनी एकत्र करू नये ना हा खऱ्या पद्धतीने चांगला निकाल आजचा दिला आहे कारण आहे ना हे जग आहे ना इतकं भरकटायला वेळ लागत नाहीये आणि ह्या सगळ्या अशा पद्धतींचे जी लोक आहे राजकारणीच लोक हे अशी आहेत राजेच लोक जे कलियुगाचं लक्षणच आहे ते की राजे लोकच हे अशा पद्धतीने शोषण करतील जनतेचा त्याच पद्धतीने होत आहे जनतेचंही शोषण करत आहे पशुचंही शोषण करत आहे जनतेचं शोषण कसं होत आहे बघा की जनतेच्या शोषणासाठी सुद्धा आता लोकांना ना काही नाही फक्त आपल्या फायद्यासाठी करतायत की लोकांना त्याचा त्रास होईल याचा कधी कोणी विचार करत नाही पूर्वी कसा तो विचार केला जायचा आजकाल तो विचार करत नाही आजकाल अगदी भाजी विकायची म्हणली तरी ना त्या भाजींमध्ये वांग्यांमध्ये इंजेक्शन दिलं जातं त्यांना मोठी केली जातात अशी काही विषारी फवारणी केली जाते जेणेकरून मी जास्तीत जास्त उत्पन्न काढेल आणि जेणेकरून आहे ना उत्पन्न करेल आणि मला पैसा प्राप्त होईल आणि इथं माणसांचं काय होतंय ते होऊ द्या असे विचार करणारी लोक आहेत म्हणजे ते लोकांचाही हितकारक विचार करत नाही असे काही प्रोडक्ट तयार करतायत कारखान्यांमध्ये बन पॅक प्रोडक्ट असतात की जे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत आणि बेकरी माल सुद्धा पाहतो की त्याच्यामध्ये सुद्धा
खूप काही असे हे केलेले असतात की जे टिकणाऱ्या अशा काही गोष्टी टाकलेल्या असतात की त्या सुद्धा खूप रासायनिक गोष्टी असतात जे शरीराला आपल्या पोखरतात. आता आपल्याला छान वाटतं, पण नंतर नंतर आहे ना ते शरीर आपल्याला आतून ते पोखरलं जातं हे आपल्याला कळत नाही. आणि मग आपल्याला काय झाल्यावरती कळत नाही की कशामुळे झालंय, आपल्याला फक्त असं वाटतं की ते झालंय. मग डॉक्टर लोक सांगत नाहीत की हे तुमचं ह्याच्यामुळे झालंय म्हणून, पण ते आधीपासून हे जे आधीचा हे जे परिणाम आहेत ना आपले, ते आपण जे काही अनहेल्दी खातो ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतात. म्हणजे अशा पद्धतीने ह्या आजकाल कोणीही कोणाचा विचार करत नाही, फक्त आपल्या फायद्यासाठी काय करता येईल याचा विचार लोक करतात. केळी सुद्धा आपल्याला तर मिळती का केळी, मग त्या केळीला सुद्धा असं पिवळी केळी दिसण्यासाठी त्याला अशी पावडर टाकली जाते रात्रभर आणि मग ती दुसऱ्या दिवशी त्याला उगीच पिकवली जाते. पपई सुद्धा उगीच पिकवली जाते, आंबे तसेच पिकवले जातात. म्हणजे असं खाऊ नये ना आपल्या शरीराचं काय होत असेल. मग आपल्याला बाहेर सुद्धा जातो आपण, बाहेरचं जेवण खातो आणि बाहेरच्या हॉटेलमध्ये पाहतो की ते सुद्धा कोणती स्वच्छता नसते किंवा कोणती लोकांना हेल्दी प्राप्त व्हावं याच्यासाठी कोणीही काही प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे पशूंसाठीही कोणी, पशु तर लांबच आहे, मनुष्यासाठी आणि मनुष्यच काय, स्वतः सुद्धा मनुष्य स्वतःची काळजी घेत नाही. स्वतः सुद्धा कधी जर तो स्वतःची काळजी घेत असताना तर कधी कोणत्या प्रकारची त्याने व्यसन केली नसते. आणि तो स्वतःसाठी सुद्धा दयाळू नसतो. म्हणजे तो कधी म्हणत नाही की मला आता मी हे व्यसन केल्यानंतर माझ्या शरीराचं काय होईल. हे म्हणजे बघा की दुसऱ्यांचा विचार करणं बाजूलाच, पण तो स्वतः सुद्धा स्वतःसाठी विचार करत नाही. ह्या गोष्टी आहेत आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या. तर पुढे प्रभुपाद काय सांगतायत, प्रभुपाद सांगत आहे की कशा पद्धती अप्रत्यक्षपणे या श्लोकामध्ये आण्विक शस्त्रास्त्रांचा शोधाची पूर्व सूचना दिलेली आहे आणि आता संपूर्ण जगाचा आण्विक शस्त्रांचा अत्यंत गर्व आहे. सर्वांना सर्वांना असं वाटतं की नाही, मी आता माझ्याकडे आण्विक बॉम्ब हे जे आहेत ते आण्विक बॉम्ब झाला म्हणजे त्यांच्याकडे काय असं वाटतं की मी मात्र दुसऱ्यांवरती राज्य गाजवू शकतो. आणि पाहिलं प्रभुपाद काय सांगतायत की जर त्यांनी ठरवलं ना ह्या की विनाशकारी सगळे हे शस्त्रास्त्र आहेत की त्यांनी सुख आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे कोणी काही तयार केलेलं नाही, तर विनाशासाठीच तयार केलं. कारण ही विनाश बुद्धी आहे, बुद्धीच तशी आहे, तर बुद्धी जर विनाशक आहे, बुद्धी जर अशीच असेल त्या लोकाची, तर त्यांची प्रवृत्तीच आसुरी असेल तर ते आसुरीच गोष्टी निर्माण करणार, कोणत्याही चांगल्या गोष्टी निर्माण करणार नाही. आणि त्याच्यासाठी ही जी प्रवृत्ती आहे ना ती प्रवृत्ती नीटनाटकी झाली पाहिजे, प्रवृत्ती शुद्ध झाली पाहिजे. आणि ही शुद्ध प्रवृत्ती होण्यासाठी काय करायचंय की प्रभुपादांनी जे सांगितले ना त्या गोष्टींनी आपल्याला अवलंब करायचा आहे. प्रभुपादांनी काय सांगितलेलं आपल्या कशा पद्धतीने आपल्याला की भगवंतांना शरण जायचंय, भगवंतांचं नामस्मरण करायचंय लवकर उठून, कारण एकदाच पहाटे लवकर उठून आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण एकदा जितका उशीर होईल तितके आणखीन आसुरी लोक उठलेले असतात आणि त्यांची जी विचारसरणी आहे ना ती ह्या भौतिक पूर्ण ह्या हवेमध्ये पसरते. आणि हवेमध्ये एकदा पसरले की त्या हवेमधून आहे ना त्याच्यामुळे आपलंही मन अशांत होतं आणि त्याच्यामुळे अशांत मनामध्ये आपण भगवंतांचं नामस्मरण चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. मग त्यावेळेस पहाटेची जी वेळ असते ना तर त्या वेळामध्ये सगळे झोपलेले असतात, त्यावेळेस त्याच वेळात ब्रह्ममुहूर्तावरती आपण जितकं नामस्मरण करू ना तितकी आपली प्रवृत्ती शांत होते. आणि ही जी वृत्ती आहे ती काय होते की सत्वगुणाकडे येते. हे जे तमोगुण आहे, तमोगुण रजोगुण, ह्याच्यातून आपण सत्वगुणात येतो आणि ह्या विशुद्ध सत्वगुणातून आपण भगवंतांची नक्कीच प्राप्ती करू शकतो. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त नामस्मरण करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या भौतिक जगातल्या लोकांना आपल्याला सगळ्यांना बदलणं शक्य नाहीये, पण आपण स्वतःची तर छत्री घेऊन चालू शकतो ना, की आपण कोणालाही म्हणून किंवा आपलं कोणीही ऐकणार नाहीये. आणि अगदी ते स्वतःचे जे आहे की स्वतःलाच काय करण्याला मारायला प्रयत्न करतात. म्हणजे बघा की स्वतः काही जर खूप काही झालं की आत्महत्याही करतात, म्हणजे ह्या शरीराचा सुद्धा ते स्वतःच विनाश करत राहतात. म्हणजे कशा पद्धतीत कोणीही कोणाच्याही मनामध्ये दयाभाव आता निर्माण राहिलेलाच नाहीये. त्याच्यामुळे आता आपणच स्वतः आपली छत्री घ्यायची नामस्मरणाची आणि आता चालायचंय, आपल्यालाच चालायचंय आणि आपल्यालाच आता लढायचंय एकट्यानंच. त्याच्यामुळे सतत नामस्मरण करायचे, भक्तांच्या संघामध्ये सतत राहायचे आणि शरणागतीने प्रार्थनापूर्वक भगवंतांचं नामस्मरण सतत करत राहायचे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्व वैष्णवांच्या चरणी खूप खूप कोटी कोटी दंडवत प्रणाम करून आजचं मी प्रवचन संपवते, जेणेकरून मी जे काही बोलले ते
नित्यानंद प्रभू गुरु महाराजांच्या कृपेने आहे. आणि जे काही मी चुकीचं बोलले असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, म्हणून एक म्हणून माफ करा, तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. हरे कृष्ण. हरी बोल, हरी हरे बोल. माताजी, हरे. खूप छान. अचानक आलेली सेवा, पण आमच्यासाठी मेवा ठरलेली आहे. खूप छान सांगितलं माताजी तुम्ही, आणि ते खूप छान वाटलं ऐकायला की आपण खूप लवकर ब्रह्ममुहूर्ताला आपण हरिनाम घेतलं पाहिजे. कारण हम्म. आसुरिक प्रवृत्ती वाढत जाईल तसं आपलं मन अशांत होईल. आधीच आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि खूप छान उदाहरणं तुम्ही सांगितलं आणि वस्तुस्थिती सांगून भानावर आणलं. म्हणजे थोडक्यामध्ये कसं ना, की एक तो विचार मनामध्ये जागृत जास्त झाला की आपण हरिनामाचा आश्रय, भक्तांच्या संघाचा आश्रय घेतला पाहिजे आणि एकत्रितरित्या या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. थँक्यू हो. माताजी. थँक्यू. कोणाला काही हरे प्रश्न असल्यास नक्की विचारा. माताजी खूप छान उत्तर देतील आपल्याला. हरे कृष्ण. एक हरे मिनिट. कृष्ण. माताजी, अनम्यूट तुम्हाला करता येईल, तुम्ही पण को होस्ट आहात. एक मिनिट. अनम्यूट झालंय का, कोणी पाहिल का? हरे कृष्ण. माताजी, तुम्ही करता का अनम्यूट? म्हणजे पार्टिसिपेट मध्ये जाऊन ऑल म्यूटच्या तिथे करते, क्लिक करते. होतंय नाही माताजी. झाला झालंय. अनम्यूट. झालंय ना? हरे कृष्ण. झालं झालं. थँक्यू. ओके. कोणाला काही प्रश्न किंवा काही आवडलेल्या गोष्टी असतील माताजींनी सांगितलेलं, प्लीज शेअर करा. अ, हरे कृष्ण, दंडवत प्रणाम माताजी. हरे खूप कृष्ण. धन्यवाद. सुंदर, खूप सुंदर क्लास झाला. आणि खरंच परिस्थिती सांगितली, काय काय चाललंय ते सगळ्या ह्याच्यामध्ये भेसळ आहे सगळीकडेच. तर कठीण आहे, म्हणजे खरंच कठीण आहे. जर आपण नामामध्ये नसलो तर कठीणच आहे. आणि म्हणजे हल्ली आपण हेही बघतो की लोक विगन वगैरे पण होत आहेत, म्हणजे की हे सोडून. पण तरी पण काय त्याच्यात पण मिळतं मला काय म्हणजे हो. सगळं कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या. हो. त्याच्यामुळेच ना हम्म. आपण स्वतःची छत्री घ्यायची आणि चालत राहायचं भगवंतावरती स्वतःला सोडून. हो, खरंय. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम तुम्हाला माता. परत निवड झालं का? हरे कृष्ण माताजी. हा, हरे कृष्ण. खूप छान मोबाईलचे दुष्परिणाम सांगितलं मी. म्हणजे पहिले कशा पद्धतीने जेवायला घालणं, आता कसं जेवायला हम्म. घालतात मुलांना वगैरे, ते ते पटतंय सगळं. पटणाऱ्याच गोष्टी छान, म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं खूपच. हो ना, कारण आजकालचं सगळ्याच गोष्टी खूप अवघड आहेत आणि आपल्याला पण म्हणजे सगळं कळत असूनही आपल्यालाही वळता येत नाही त्या काहीच गोष्टी करू शकत पद्धतीने नाही. हो ना, करता येत नाही. दुधात मध्ये भेसळ, सगळ्यात भेसळ. वाईट सगळ्यात वाटतं बेस्ट. पण काहीच करू शकत नाही, असं होतं. काहीच करू शकत नाही आपण. सगळ्या गोष्टी आपण त्या युगामध्ये जन्मालाच आलोय आहे आणि आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी सामोरे जायचंय आपल्याला. परमेश्वरच बाहेर काढू शकतो. नामस्मरणाचं एक महत्व खूप छान सांगितलं तुम्ही. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी. खूप सुंदर लेक्चर झालं माताजी. थँक्यू. थँक्यू माताजी. आणि ते गाईंचं हे तुम्ही एक्सप्लेन केलं ना आपल्या धर्माबद्दल वगैरे, तो पॉइंट पण गरजेचा होता तसा. हो. हरी बोल. आवाज येतोय का माताजी? तुम्ही काय हो बोलला हो ते आवाज माताजी. हो, येतोय? येतोय आवाज माताजी, येतोय ना? येतोय. म्हणजे आजकाल असेच पूर्ण असे प्रोजेक्ट निघतायत की जेणेकरून काय होतंय, एक तर असं आहे की एक शेती एकदम उपयोगी शेती होती आणि पण तिथे
पूर्ण वीज प्रोजेक्ट ठरवला करायचा, आणि वीज प्रोजेक्ट करायचा ठरवून सुद्धा तिथे शेती पूर्ण नेस्ताभूस, जिथे आसपासची शेती सुद्धा विकत घेतली गेली, आणि तिथे शेतीचं पूर्ण विजेचं प्रोजेक्ट केलं, आणि इतकी धूळ आणि इतकं सगळं काही लोकांना, आणि जिथं तिथं वीज तयार झाली तिथल्या आसपासच्या लोकांना सुद्धा तिथं तिथले जे वीज देत नसायचे. आणि एकदा तर तिथं असं सांगितलं गेलं की रस्त्याने चालताना वरून एक नट बोल्ट पडला, तर तो हेल्मेट मधून पूर्ण त्याच्या आतमेंदूपर्यंत गेला आणि तो त्याचा मृत्यू झाला. म्हणजे अशा पद्धतीचे लोक प्रोजेक्ट असे काही निर्माण करतायत ना, की जेणेकरून आहे ना त्या प्रोजेक्टला कोणतेही, फक्त पैसा प्राप्त करणं हेच साधन आहे, आणि दुसरं काही नाही, की लोकांचं किती हित होईल किंवा आपली शेती होईल तिथं, असं कोणताही उद्देश आजकाल कुणाचाही राहिला नाहीये. फक्त आज म्हणतो ना आपण की कशा पद्धतीने हे लोह युग म्हणतोय ना, तर तसंच आहे. जिथं तिथं बिल्डिंग्स निर्माण करणं, कारखाने निर्माण करणं, हेच फक्त आता राहिलंय. जिथं शेती, पूर्ण निसर्ग, डोंगर हे खूप कमी होत चाललंय. हरे कृष्ण. हरी बोल. माताजी, या विपरीत परिस्थितीमध्ये श्रील प्रभुपादांच्या आंदोलनाचा ज्यांनी आश्रय घेतलाय आणि हम्म. इतरांना हा आश्रय घेऊ देत आहेत, तर ते खरंच भाग्यवान जीव म्हणावे लागेल. आपल्याला भाग्यवान आशा जीवन. तरी आहे कमीत हो, कमी. आशा आहे आपल्याला. हे महत्वाचं आहे, की कारण किती जरी निराशेचं युग असलं ना, तरी भक्तीचा इतका आश्रय आपल्याला मोठा प्राप्त झालाय ना, की तिथं आशेचा किरण आहे. की प्रभुपादांनी पण आपण त्यांचा आश्रय घेतो, एवढं मोठं विश्व, इतकं मोठं जग, इतकं घर मोठं बांधलंय, की आपण सगळे सामावतोय त्या घरामध्ये, आणि आपण सुख प्राप्त करतोय. दुसरीकडे जरी आपली किती उष्णता असली ना, तर हा थंडावा आपल्याला आहे ना जीवन जगण्यासाठी नवी उमेद देते. नक्कीच माताजी. थँक्यू माताजी. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? चालेल माताजी. उद्याच्या लेक्चरचं मग अनाउन्समेंट करून आपण थांबूया का मग? हो. उद्या कोणाचं लेक्चर आहे? सस्पेन्स आहे. बरं माताजी, उद्या सुद्धा सर्वजणी जॉईन होऊ शकता. आपले खूप आता वास्तवाला धरून हा जो अध्याय आहे ना, तर तो कशा पद्धतीने आपल्याला स्वतःला जाणायचंय की आपण कुठे आहोत, आणि हे जर जाणायचं असेल ना, तर म्हणजे आपण कोणत्या वृत्तीमध्ये आहोत, आणि आपल्याला काय केलं नाही पाहिजे आणि काय केलं पाहिजे, हे खूप छान पद्धतीने ह्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वजणी रोजच्या रोज जॉईन होत जा, आणि माझ्यासाठी प्रार्थना करा की मी पण जॉईन होऊ शकेल म्हणून. हरे कृष्ण. हरी बोल. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. हरी बोल. हरी. माताजी एंड करता? हरी बोल. हा सॉरी, मी जरा पलीकडे गेले होते. हा चालेल, ओके, थँक्यू. शिजी पूजा केल्या का? हा माताजी. बरं बरं, ठीक आहे, असं खूप लास्ट मिनिट सांगून पण त्यांनी खूप छान क्लास दिला एकदम. चालेल, ठीक आहे, थँक्यू.